चालू विषय कोणता? माया कार्य जगामध्ये 3 शरीर आहे. एक सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, कारण शरीर. आणि शरीरामध्ये 5 प्रकारचे आणि हे आहे, कोश आहे. हे कोश काही आत्मा आहे, त्याचा निराश करायचा. तेवढा रकम बघत नाही. तेव्हा जीव हा जीव नसून किंवा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. तेव्हा महावाक्याचा विवेक, त्याच्याकरता प्राणोपासनाच आहे. हे ज्याला झेपत नाही त्याने उपासना करायची, प्राणोपासना. ती 2 प्रकारची. कोणते 2 प्रकार? दोमध्ये काय फरक आहे? एकीच्या ह्याच्यामध्ये कामना असते, अपर ब्रह्मरूप, लोकांतराची वृत्ती होते. आणि एकीच्यामध्ये कामना नसते, तर ती मोक्षाला प्राप्त होते. आता लोकांतराची वृत्ती होते, नाना प्रकारची स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. स्वर्गाधिकाची प्राप्ती कोणत्या साधनाने होते? यज्ञाने होत असते. 100 यज्ञ केले म्हणजे कशाची प्राप्ती होते? पण तिथे इथल्यासारखे भोग आहे का दिव्य भोग आहे? नाही का? तिथं साधी गाय पाहायला मिळेल, तिथं कामधेनू आहे. इथं झाडं कोणाची आहे? स्वर्गामध्ये दिव्य भोग आहे. तिथे अमृत प्याल्यानंतर संडासला जाण्याचं काय नाही. इथं घर बांधण्याच्या अगोदर काय बांधावं लागते? संडास बांधावं लागते, तर परवानगी मिळते घर बांधण्याची. तिथे नुसत्या अमृत शिवणे काय नाही. हे दोन्ही धर्माचे ठिकाणी लघवी नाही आणि काय नाही. दिव्य भोग आहे कुठे? स्वर्गाधिक. त्यापेक्षा वरच्या ह्याच्यामध्ये बघून काही शांत होत नाही शेवटी, आणि ते मुक्त होतात ब्रह्मदेवाच्या बरोबर. देवाच्या करता ओंकाराची उपासना, त्या उपासनेमध्ये अभेद दाखवलेला आहे. कोणता अभेद दाखवलेला आहे सांग? काल होऊन गेलं तेवढा नाही सांगता येत. स्थूलाभिमानी, सूक्ष्माभिमानी, कारणाने, त्याच्यामध्ये सगळे जे आणखी नाव आहे ते सगळी कार्यकारण पदार्थ आहे, ते सर्व आणखी नामरूप आहे. नाम हे ओंकाराच आहे, ओंकार स्वरूप आहे. आणि ओंकार आणि आत्मा हा एक रूप आहे. तेव्हा ब्रह्म आणि ओंकार हे आत्मरूप आहे. याच्याकरता काल आपण पाहिलं ना, त्याच्या विश्वाचा अभेद कोणामध्ये दाखवला? विराटाचा अभेद असा काल दाखवला ना. त्याच्यामध्ये अध्यात्म, अधिभूत, अधिदैव, प्रत्येकाला भोगण्याकरता, सुखदुःख प्राप्त होण्याकरता अध्यात्म पुढे, अधिभूत पुढे, अधिदैव. अध्यात्म म्हणजे इंद्रिय, अधिभूत म्हणजे विषय, आणि त्याचा भोग. त्या भोगामध्ये स्थूलत्व, सूक्ष्मत्व नाही, ज्ञानरूप आहे सुखदुःखाचं. शंका केलेली आहे, ती शंका कोणती आहे? वाचा. शिष्य: महाराज, सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही असे नाही. असे असता तेजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? ज्ञानामध्ये कुठं प्रकार असते का? ज्ञानीतून तिथून काय असते? एकच असते. त्याच्यामध्ये कुठं भेद पडतोय? साखरेच्या खड्यामध्ये भेद असतो, गोडीमध्ये भेद असतो का? मग भेद कुठे? साखर आहे, साखरेच्या खड्यामध्ये काय? एक लहान खडा, एक मोठा खडा.
त्या खड्यामध्ये असलेली गोडी तिचा भेद आहे का? मग ज्ञानामध्ये काय नाही, भेद नाही. मग ज्ञानात जर भेद नाही ते आले कुठं? भोग कसा, अशी शंका आहे. कसं? श्री गुरु, बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुख दुःखाचा साक्षात्कार ज्ञान होते, म्हणून त्या स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. स्थूल आणि सूक्ष्म आणि इंद्रियाच्या द्वारा आणखी आपल्याला सुख होत असेल त्याला तर स्थूल भोग मारायचा. एखादा कीर्तनकार आहे, त्याची स्तुती केली म्हणजे त्याला आनंद होत असतो, त्याला मानसिक भोग मानला. दोन प्रकार, शरीरावरती आणखी मनावरती सुद्धा अवलंबून आहे. एखाद्या वर्ष कल्पना करा, कुठंतरी आमंत्रण भेटलं, काय अलीकडच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसाचे नादा, मग जेवण आंब्याला प्रसाद, तेव्हा हा कोणता झाला, स्थूल भाऊ झाला. आणि बरोबर फार आनंदाची गोष्ट झाली, तुम्ही आमच्या घरी भोजना करता आलेला सूक्ष्म भाऊ आहे. आता हे मानसिक दुःख सुख आहे. कोणतं सुख? आता मानसिक दुःख असते, जेवायला बोलावलं आनंदाची गोष्ट आहे, स्थूल भाऊ घ्या जेवण. मानसिक दुःख म्हणायला कोणतं? दोन्ही ज्ञानामध्ये स्थूल आणि सूक्ष्म. या रीतीने विश्व स्थूलाचा भोगता आणि तेजस सूक्ष्माचा भोगता असे श्रुतीत सांगून विश्व बहिप्रज्ञ आणि तेजस अंतप्रज्ञ सांगितलं आहे. काय आपलं होऊन गेलं की हे दाखवलं ना, विश्वाचा अभेद कोणात करायचा? एक उपाधी एक आहे ना त्यांची, विराटामध्ये. विराटाचा अभेद कोणात करायचा? आकारामध्ये. बघा तुमचं नकाशा दाखवलेला आहे. पुढे तेजस आहे, त्याचा कशामध्ये अभेद करायचा? हिरण्यगर्भात. हिरण्यगर्भाचा आपल्या मुखारमध्ये. पुढे प्रज्ञेचा अभेद कोणात करायचा? आणि ईश्वराचा अभेद, मकराचा अभेद खाली त्याच्यामध्ये. अशा रीतीने सर्वाचा अभ्यास झाल्यानंतर एक तत्व राहते, त्याला परमात्मा तत्व म्हणतात, त्याला चेतन स्वरूप म्हणतात. ओंकाराची उपासना आहे. पुढे विश्वाची अंतःकरण वृत्तीरूप प्रज्ञा बाहेर जाते व तेजसाची जात नाही, म्हणून विश्वास बहिप्रज्ञ आणि तेजसास अंतप्रज्ञ असे म्हटले आहे. आता उपनिषदामध्ये बहिप्रज्ञा आणि अंतप्रज्ञा, विश्व आणि तेजस, एकाची प्रज्ञा बाहेर जाते, एकाची प्रज्ञा जात नाही. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे अधिक वाचा. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसाच तेजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे असे चिंतन कर. सर्वांची म्हणजे अवस्था एकच आहे, म्हणून त्यांचा अभेद समजावू शकतो. अभेदाला सजातीयता असावी लागते. म्हणजे पाण्याचा अभेद, पाण्यामध्ये जर अभेद करायचं, पाण्याचा अभेद होतो, समानता असावी आहे. किती जरी आपण केलं, पाण्यामध्ये दुधात पाणी टाकलं ते एक रूप होते का? भेद काय दिसत नाही, पण काय याचा भेद करायचा, शेवटी एक परमात्मा तत्व राहते. वाचा. कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. तेजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्याचं अभेद चिंतन कर. तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेलं आहे, सर्वांच्या बरोबर क्रमाक्रमाने त्याची उपाधी एकच आहे, त्याचा अभेद चिंतन करायचा. म्हणजे भेद सगळे मिटून जात असतात, अभेद चिंतन म्हणतात ना. एखादा बाप आहे, मुलगा आहे, त्याचा दिसायला भेद दिसतो, पण शेवटी बापाचा आणि मुलाचा काय तो अभेद होतो. तुम्हाला गोष्ट सांगितली, एखाद्या सप्ताहाला वर्गणी मागायची असली, गेला तो मुलगा होता,
त्याला म्हणलं असं असं आहे. म्हणलं 500 रुपये देणगी घेऊन लागे. पुढे बापाकडे गेला. कोणाकडे गेला? तो म्हणला सप्ताह आहे, भरगणी द्या की. मग बाप म्हणत असतो आमच्या मुलांनी दिली ना वर्गणी. माझा काय दाखवला? मला मागण्याचं कारण भेद आहे का अभेद आहे? मग असा अभेद आहे. कारण तेजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे. म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. एकाची उपाधी दोघांची उपाधी सारखी असली म्हणजे त्याच्यामधला भेद काय होतो? निवृत्त होतो. तर उपाधी एकच व्हायला लागते, नाही का? अभेद राहतो. भेद आणि आपण व्यवहाराचा हे नव्हे. कोणी एखाद्या आमदाराचा, भाजपचा आमदार असेल तर त्याचा कोणाशी अभेद असतो? भाजपशी. काँग्रेसचा आमदार असेल तर, कारण दोघांचं काय एकच आहे ना. भेद होण्याकरता समानता असावी लागते. समानता नसेल तर त्याचं काय होत नाही. सूक्ष्म चिंतन आहे. भलत्याच तांदळात भलते तांदूळ मिळू शकत, त्याच्यात सुद्धा भेद का? म्हणलं एवढा भाग काय? म्हणलं 49 म्हणलं 5,000 रुपये किलो आहे की हे तांदूळ किंवा बरे 500 रुपये किलो. मध्ये जातीचा काय? दोन्हीच्या जातीचा काय लागत असते? एक आहे. गाढवाचा आणि घोड्याचा कुठे अभेद होत असते का? गाढव कसं राहणार? जरी हे काय त्याच्यात वेदांत शास्त्र आहे. कोणता वेद? पशु या रूपाने भेद आहे. कारण गाढव काय आणि घोडा काय? त्याचा पशुत्वामध्ये अभेद आहे. बाकी जातीमध्ये काय नाही, अभेद नाही. प्राज्ञ, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिघांत तृतीयत्व समान आहे. म्हणून तिघांची एकता चिंतन कर. तेच एकता चिंतन करायचे. तुमच्या नकाशात बघा. बरोबर उपाधिवान सूक्ष्म शेवटी सर्वांचा अभेद कुठे आहे? ओंकार. सगळे भेद तुका म्हणे भेदाभेद गिरावाद. नद्याचा भेद कुठपर्यंत? समुद्राला भेटत नाही. ही अमकी नदी आहे, अमकी आहे, अमकी आहे. जेव्हा समुद्राला गेल्यानंतर समुद्रात भेद आहे का? लाकडाचा भेद कुठपर्यंत आहे? आणि एकदा लागणी टाकल्यानंतर मग भेद आहे का अभेद आहे? राखेमध्ये कुठे भेद असतो का? जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते. म्हणून प्रज्ञानघन म्हणतात. प्रज्ञानंत प्रज्ञा, बेश प्रज्ञा उपनिषदामध्ये सांगितले. जेवढं आपलं हे जागृतीवरलं ज्ञान आहे ते झोप या अवस्थेमध्ये एकरूप होऊन जातं. आहे का काही आठवण? आपण कुठे झोपलो, केव्हा झोपलो, किती वेळा उठलो पाहिजे याचं ज्ञान असते का? विसर असतो. लीन झालेली असते. अच्छा. तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो. म्हणून त्यास आनंदभूक असेही म्हणतात. आणि सुषुप्तीमध्ये आपल्याला दुःख आहे का सुख आहे? झोपेमध्ये. जर झोपेमध्ये दुःख असतं तर कोणी प्रयत्न केला? हे पोरगा होता बघा, बरोबर आसन बिसन घेऊन यायचा वर्गात. तर त्याला म्हटलं पाठ चालू आहे ना, आसन करायला नाही म्हटलं काय होतं? पाठात झोप चालली. तो पाठात जास्त झोप घेण्याची इच्छा करतो. तर झोपेमध्ये दुःख आहे का सुख आहे? का नाही? तिथे काय बाकीच्या भोगामध्ये भेद आहे बघा. पण झोपेच्या सुखामध्ये कोणत्याही गीतात मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत झोपेचं सुख एक आहे. त्याच्यामध्ये काय नाही, भेद नाही. बाकी विषय सुखामध्ये भेद आहे, विषमता आहे. काय
एखादा श्रीमंत माणसाला गरिबीचं दुःख नाही, आणि गरीब माणसाला श्रीमंतीचं काही नाही, सुख नाही, भेद आहे याच्यामध्ये. पण सुषुप्तीच्या सुखामध्ये सर्व सारखे, मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत झोपेचं सुख सर्वांना कसं आहे, सारखं आहे. पुढे त्या भोगाची ही त्रिपुटी आहे ती अशी: चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती ते अध्यात्म, अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद ते अधिभूत आणि ईश्वर अधिदैव आहे. तुम्हाला आठवत गीतेच्या 8व्या त्याच्यामध्ये अध्यायामध्ये होऊन गेले. अधिभूत कोणाला म्हणायचं, पुढे अध्यात्म कोणाला म्हणायचं, आणि अधिदैव कोणाला म्हणायचं. किम तद्ब्रह्म किमध्यात्म किम कर्म अधिभूतांच किम प्रथम अधिदैव. अधिभूत म्हणजे शरीर, त्याच्याशी तादात्म्य घेणारा त्याला म्हणायचं अधिभूत. अधिदैव म्हणायचं चुकला बरं का. आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा. सुंदर विषय तिथे केला, तोच विषय इथे पुढे. या रीतीने विश्व बहिप्रज्ञ, तेजस अंतप्रज्ञ आणि प्राज्ञ प्रज्ञानघन आहे. हा त्यांचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. त्याच्यामुळे ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारे स्थूलता नाही, शरीरामध्ये एखादी स्थूलता आहे वगैरे आधी करून. आणि इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या सूक्ष्म इंद्रियामध्ये कोणत्याही प्रकारे स्थूलता नाही बरं का. तिचं मात्र सारखेपण आहे. स्थूलतामध्ये परिवर्तन होत असतात. अष्टे जायते वर्धते परिणमते, याचं परिवर्तन. आणि आपल्याला जी काही दृष्टी आहे त्याच्यामध्ये परिवर्तन नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि हे विषय सर्वांना सारखे. पुढे त्यात प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी आहे. तेजसास अज्ञान व सूक्ष्म या दोन उपाधी आहेत. आणि विश्वास अज्ञान, सूक्ष्म आणि स्थूल अशा 3 उपाधी आहेत. प्रत्येकामध्ये उपाधी दाखवलेली आहे. त्या उपाधीचा आपल्याला निराश करून अभेद चिंतन करायचं आहे. उपाधीचा काय करायचा आहे, चिंतनाकरता आणखी हे होत नसते, उपाधी बाजूला करायला लागते. उदाहरणार्थ अभ्यास करायचं, टरपद आणि पोय काय करायला लागते, ती उपाधी अंदाजामध्ये. ऐक्य कोणाचा, भेद कोणाचं करायचं असतं, तर रसाचा काय होतं, ऐक्य होतं. म्हणजे टरफल उपाधी कशा करताय, ईश्वराची लीला आहे. असं आहे का नाही. ईश्वर सृष्टी म्हणतात त्याला. जीव सृष्टी वेगळी, ईश्वर सृष्टी वेगळी. स्वप्नामध्ये कोणती सृष्टी असते, जीव सृष्टी असते. आणि जागृतीमध्ये कोणती सृष्टी असते, ईश्वर सृष्टी. सगळे पदार्थ कोण निर्माण केले आहे. स्वप्नातले पदार्थ झोपे गेला त्यावेळेला किती होता, एकटाच होता. आणि सगळं स्वप्न बघायला, त्या स्वप्नामध्ये त्याने 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, काय म्हणजे अष्टविनायक वगैरे करून कोणत्या अवस्थेत, स्वप्नावस्थेत. आणि पुढे मग का महाराजांचं कीर्तन केलं. महाराजांनी म्हटलं, जय विठ्ठल कोणा पाहते काय जसेच्या. मग स्वप्नातली सृष्टी कोणाची आहे, जीवाची. आणि निश्चित जागृती मधली सृष्टी कोणाची आहे, ती ईश्वराची. आणि मूळ स्वरूपामध्ये आहे का जगत आहे. जनन होगा जगाचा लय होता. सिद्धांत एकमेव द्वितीयम ब्रह्म, परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही. सिद्धांत पुढे उपाधीच्या न्यूनाधिकतेने त्यांचा भेद आहे, वस्तुतः भेद नाही. त्यांच्यातील अनुगत चैतन्य या 3 उपाधीहून रहित आहे. 3 उपाधींचे अधिष्ठान तुरीय आहे. सर्वांचं तुरीय म्हणजे अंतिम अवस्था नाही का. सर्वांचा निराश करता करता जे शिल्लक राहते त्याला चैतन्य म्हणायचं. त्याचा निराश होऊ शकत नाही, आहे का नाही.
ज्याचा बाधाच होत नाही त्याला सत मिळायचा, आणि ज्याचा बाध होतो त्याला काय मिळतं? असत मिळायचा. जगाचा काय होत असतो? बाध होत असतो. म्हणजे जगात सत नसून काय आहे? आणि आत्म्याचा कधी काय होत नाही, म्हणून आत्मा कसा आहे? सद्रूप आहे. ते बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ किंवा प्रज्ञानघन नाही. तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियांचा विषय नाही. असे जे तुरीय आहे त्यास परमात्म्याचा चतुर्थ पाद ईश्वर साक्षी, त्यास शुद्ध ब्रह्मरूप जाण. त्याला शुद्ध ब्रह्मरूप आहे. गीतेमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा वाद आलेला आहे. दोन प्रकार सांगितलेले आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतानी विषय हेतोक्षरम निर्देशस्य मव्यक्तम पर्युपासते सर्वत्र चिंतन कुटस्थम अचलम सज्जनेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्ध ते प्रत्नवाद्य. तो मार्ग कठीण आहे. क्लेशोधिक तर सामान्य माणसाने त्या भानगडी पडू नये. आपला कोणता भक्ती मार्ग सुद्धा योगाची या वाटा जी निघालेला त्या दुःखाचा जी वाट आहे, मग आपला भक्ती मार्ग सुख आहे. कोणत्या मार्गाला लागा? आपले भक्ती मार्गाला त्याला ईश्वराचा साह्य आहे. कोणत्या मार्गाला? आणि योग मार्गाला साह्य नाही. या रीतीने दोन प्रकारची आत्म्याची स्वरूपे सांगितली. एक परमार्थ रूप आणि दुसरे अपरमार्थ रूप. असे दोन आहे. स्वतःने असं असे दोन तुमच्या ह्याच्यामध्ये का सवड आहे, पुढे निर्गुण आहे. दोन रूप सांगितलं. विटेवरती उभं आहे. कोणतं रूप आहे? सगुण आहे. आणि सगुणाचं स्वरूप कोणाचं आहे? निर्गुण आहे. निर्गुणाचं 11व्या देवाचा तुम्ही गीतेचा एवमेतात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वर म्हणलं तर जिथून येतो ते रूप निर्गुण स्वरूप आहे. आलेलं रूप धारण केलेलं आहे. भक्त करता सुद्धा घेईल त्याप्रमाणे ते रूपाची योजना आहे. हिरण्यकश्यप कोणाच्या करता झाला? रूप घेतलं ना. काय करे आता पुढे येतं की तुमचे नरसिंह जयंती कोणतं रूप घेतलं? मग हिरण्यकश्यप घाबरूनच गेला बघा. एक खांबातून निघाला परमात्मा आणि त्याच्यातून ते 11 रूप पाहिलं. लोकांना वाटलं आता जगत गावले. मग आता कोण जाते समोर? मग परत उचलून घेतला. प्रल्हादाला उचलून घेतला. तात्पर्य हे सगळे रूप भगवंताचे बच्चे कश्यप राम नरसिंह राम कृष्ण वगैरे हे मुळात कुठून आले? तुमचा 4था अध्याय वाचा गीतेचा. नाही का? 4थ्या अध्यायामध्ये आहे ना, भक्ताच्या करता कोणतं रूप आहे? नाही सर अजब प्रसन्न आत्मा प्रकृती समाविष्ट आहे. तिथं घेतलं काय? पुढे चला. पहिले 3 पाद अपरमार्थ रूप आहेत आणि तुरीय पाद परमार्थ रूप आहे. ओंकार सदरूप आहे. अपरमार्थ रूप म्हणजे नाश पावणारे आहे. आणि परमार्थ रूप म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही. ते पहिले 3 पाद आणि बाकी 4थ्या पदामध्ये एक रूपता दाखवलेली. पुढे ओंकाराचीही तशीच 2 स्वरूपे आहेत. अकार उकार मकार मात्रारूप जे वर्णन आहे ते अपरमार्थ रूप आहेत आणि त्या मात्रात जे व्यापक अस्ति भाती प्रियरूप अधिष्ठान चैतन्य ते परमार्थ रूप आहे. त्याला परमार्थ रूप आहे. 4थी मात्रा म्हणजे परमार्थ रूप. बाकीच्या प्रथम द्वितीय तृतीय मध्ये अपरमार्थ रूप. तुमच्या नकाशामध्ये आहे ना, जे नकाशा आहे तो त्याचं कसं चिंतन करायचं दाखवले.
स्थूलाभिमानी, सूक्ष्माभिमानी, पुढे कारणाभिमानी आणि शुद्ध स्वरूपाची जे कृती उपाधी नाही त्याला शुद्ध स्वरूप. मग आपण अभेद कसा करायचा? विश्वाचा अभेद कोणाशी? विराटाची. विराटाचा अभेद कोणाशी? आकार. पुढे तेजसाचा अभेद कोणाशी? हिरण्यगर्भाचा आकार. पुढे प्रज्ञाचा अभेद कोणाशी? ईश्वराची. आणि ईश्वराचा अभेद कोणाशी? आता याला पुढे आता असं घ्यायचं. आकाराचा अभेद कोणाशी? मुखाराची. मुखाराचा अभेद कोणाशी? मकाराची. आणि सर्वाचा अभेद घेतल्यानंतर या ठिकाणी सगळे भेद मावळून जातात. त्याला तुरीय अवस्था म्हणतात. शुद्ध चेतनाचं म्हणणं. ओंकाराच्या उपासनेमध्ये जी उपासना आहे थोडी कठीण आहे. पण नाही का गीतेच्या 12व्या मध्ये सुद्धा ओंकाराची उपासना आहे. योगाची उपासना आहे की संयमेंद्रिय ग्रामम सर्वत्र क्लेशोदिकस्तरस्तेषाम अव्यक्ताय गतिर्दुःखम देव. त्यास श्रुतीत अमात्र म्हणतात, कारण त्या परमार्थ स्वरूपाचे ठिकाणी मात्रा विभाग नाही. या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन झाले तरी अकारादी मात्रांचा लय चिंतन करणे शिल्लक आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणतीही मात्रा नाही. शेवटी सर्वांचा अभेद. किती जरी आणखी भेद दिसत असले कारणामध्ये सर्वांचा अभेद सिद्ध होता. नद्यामध्ये नाना प्रकारचे भेद आहे. पण एकदा समुद्राला मिळाल्यानंतर सगळे भेद करतात. लाकडामध्ये नाना प्रकारचा भेद असतो. पण एकदा अग्नीत मिळाले म्हणजे सगळा भेद. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करते. समुद्र भस्मसात करते सुद्धा. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात. वेदांत शास्त्रामध्ये वाद असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वाद कोणाचा आहे? सगळे भेद दिले. तो का म्हणे भेदाभेद ऐसा ज्याचा विश्वदेव अनंत रूपे अनंत नाही का तद्बुद्धय तदात्मान संन्यस्तात तत्परायण ज्ञान निरुद्ध कर्मशात नाही का विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवियतिनी शुनेच्या सपाकेच्या पंडिता हा समदर्शिना. तुम्ही आम्ही सगळे वेदात्मक ज्ञान असते आपलं. तत्ववेत्या पुरुषाला भेद दिसते का? सगळा भेद दिसतो. अनंत रूपे. तो लय चिंतनाचा प्रकार सांगतो. स्थूल अकार सूक्ष्म उकार रूप आहे. सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे. दाखवलं त्याचं भाषांतर आहे. आणि कारण मकार ओंकाराचे तुरीय अमात्र रूप आहे. ते तुरीय अमात्र ब्रह्मरूप आहे. बरोबर आहे. तुरीय जो आहे तो कसा आहे तिथं मात्र मित्र काही नाही. स्वस्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काही नाही. गोडीमध्ये कुठं आकार असतो का? स्थूलपणा. साखरेच्या खड्यामध्ये काय स्थूलपणा आहे, आकार आहे, सगळं काही. साखरेच्या खड्यात असलेली गोडी आहे तिला आकार आहे का? वजन आहे का कुठं गोडीला? परमात्मा कारणापर्यंत जायचं. कार्यावरून कोणापर्यंत जायचं? कारणापर्यंत जायचं. अर्थापत्ती प्रमाण. त्या अर्थापत्ती प्रमाणामध्ये असंच असतं बघा. बोला गेला की चौथ्या तरंगामध्ये अर्थापत्ती प्रमाण कशा करता मानलं? का म्हणायला लागलं हे दिवसा जेवत नाही, रात्री काय होत झोपत नाही आणि काय दिसतात धष्टपुष्ट दिसतात. दिवसाच्या अर्धी जेवत नाही धष्टपुष्ट बघी पुष्टता आली कुठं आपोआप आली की काय अन्न सेवन केल्याशिवाय आली का? ज्या अर्धी दिवसा जेवत नाही आणि लठ्ठ दिसतो नाही का? काही वाचायचं असलं तर स्टोर केल्याचं कारण नाही. पोटावर जेवण वाचायचे म्हणजे स्थूलता आली कुठून? दिवसा जेवत नाही तर कधी जेवण असलं पाहिजे.
मला तुम्हाला कोणी सांगितलं मी ते रात्री जेवतो म्हणा तुमच्या वागण्यावर अर्थभक्ती प्रमाण म्हणतात. पुढे आणि शुद्धाचे ठिकाणी दोन्ही कल्पित आहेत, म्हणून दोन्ही तद्रूपच आहेत. या रीतीने ज्या ओंकाराच्या परमार्थ रूप अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा लय केला, तो अमात्र रूप परमात्मा मी आहे असे एकाग्र चिंतन करा. शेवटी कोणाचा विचार करायचा, सर्वाचा लय केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, शून्यवादी. जे शिल्लक राहतो त्याला पुरी असं म्हणतात. त्याचा वाद होऊ शकत नाही. ते सद्रूप आहे पुढे पुढे, आणि तेच ब्रह्मरूप आहे, आणि तेच जीवाचं काय आहे, स्वरूप आहे. पंचकोशाचा जरी निराश केला तरी अजून काम भागत नाही. मग काय महावाक्याचा द्वारा विचार करून महावाक्याने सांगितलेलं जे ब्रह्म आहे ते माझ्याहून भिन्न नसून निखिल स्वरूप मी वासुदेव लय चिंतन झालेलं आहे. पुढे स्थावर जंगम रूप आणि असंग, अद्वितीय, असंसारी, नित्यमुक्त, निर्भय ब्रह्मरूप ओंकाराचे परमार्थ स्वरूप मी आहे. हे सगळे अवश्य कोणाचे ब्रह्माचे. ब्रह्म कसं आहे गीतेमध्ये सुद्धा ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. 12व्या अध्यायामध्ये संयम इंद्रिय ग्राम सर्वत्र समबुद्धे प्राप्त सर्वभूत हि जैरता. पण मार्ग तो सामान्य मार्ग आहे का कठीण मार्ग आहे? तो योग मार्ग सर्वांना साधू शकतो सगळं नाही का? पाठात बसला तर झोप येते म्हणा मी योग करणार. युक्त आहार विहार नाही तर जेव्हा 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 किती म्हटलं जास्त उठणं होत नाही, झोपा म्हटलं सवंग आहे तिरुग्रीवम धावचलम चिरा संप्रेक्षणा जुगळ. मला योग करायला बसला मला हे सगळं द्यायचे जाणार. योग आहे का? सवंग आहे तिरुग्रीवम. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीला एक करावी लागते. धारणा असं म्हणतात. काय म्हणायचं धारणा? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. पुढे चाललाय पाठ करण्याची चालली आहे. गोविंद म्हणलं झाला का नाश्ता झाला का? नाश्ता योग एकाच ठिकाणी वृत्ती लावायला त्याला धारणा म्हणतात. मग पुढे ध्यान, मग पुढे समाधी. पुढे अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनाहून श्रेष्ठ आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रणवाची उपासना ही सर्वांमध्ये काय आहे? झालं का? संपलं का? या रीतीने हे ओंकाराचे चिंतन मननरूप आहे. म्हणून हे मनन जो करतो त्यास मुनी म्हणतात. म्हणताना मुनी नारद कोण होते? नारद मुनी म्हटलं तर ऋषी मुनी एका अर्थवाचक शब्द आहे. ही उपासना ज्याच्या चित्तामध्ये असते त्याला मुनी असं म्हणायचं. कारण ब्रह्म कसं आहे तुम्हाला इथं काय त्या ब्रह्माची काय दिलेली आहे? ते असंग, अद्वितीय, असंसारी, नित्यमुक्त, निर्भय ब्रह्मरूप ओंकाराचे परमार्थ रूप मी आहे. सर्वांचा अंतर्भाव कशामध्ये करायचा? ओंकारामध्ये. ओंकाराचा अंतर्भाव कशामध्ये करायचा? ब्रह्मामध्ये. आणि ब्रह्माचा अंतःकरणामध्ये अनुभव समावेश करायचा आत्म्यामध्ये. आपल्या ठिकाणी असलेला जो आत्मा किम स्वरूपात ब्रह्मरूप आहे. आणि आपण आत्मा कोणाला समजतो? शरीराला. शरीराने कुठे ब्रह्मरूप होता येते का? शरीराने माणसाला बरं का अशरीरी होता येत नाही.
ज्ञानाने मनुष्य शरीर शरीरात राहून सुद्धा तो कसा आहे असे शरीराच्या कोणत्याच धर्म यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते अथवापि श्रीमान लोकानंद अंतिम निबद्धते. शरीरात राहून सुद्धा शरीर मरण माझे मरुणी आमचा त्याच्याशी काही संबंध आहे. एखादा द्राक्षाचा मळा होता बा मला कसा माझा द्राक्षाचा मळा त्याने काय केला तो विकला बघा. विकल्यानंतर पैसे काही अजून घेतलेले नाही. ज्याला विकलेला होता तो ग्रस्त आणि खूप पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर द्राक्षाचा मळा सगळे मातीत सगळे पैसा तर काही नाही पण ते उचललं नाही तर घाण सुटली त्याची कशाची त्या द्राक्षाची पण त्याने तो विकलेला होता काय होता. आता हे पहा द्राक्षाचा मळा पाऊस पडल्यानंतर सगळ्यांनी फुकट गेला. विकला असल्यामुळे दुःख कोणाला आहे दुःख कोणाला आहे ज्याने विकत घेतला याला आहे का आता याला का दुःख नाही याचा संबंध काय झाला सुटला. आता याचा संबंध सुटल्यामुळे तसा आहे जो दुःख कोणाला आहे ज्याला शरीराचा तादात्म्य आहे. ज्याचं तादात्म्य सुटलं त्याला काय नाही. अवघे चित्र डोक्य चले जगन्नाथा पुढे. ओम हे ओंकाराचे चिंतन परमहंसाचे गुप्तधन आहे. श्रीधन पुत्रादी संग्रहित परमहंस याचा अधिकारी आहे. गृहस्थादी बहिर्मुख अधिकारी नाही. मग सांगितलं कशा करता माहिती पाहिजे ना माणसाला नाही का. पुढे प्रणवोपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग. बहिर्मुख लोक या योग मार्गाचे काय नाही. ओंकाराच्या उपासनेचे अधिकारी नाही. आता जे याचे अधिकारी आहे प्रणवोपासनेचे फल कोणतं आहे आणि तो या फलाच्या करता क्रमाक्रमाने कसा जातो गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये आहे ना. त्याच्यामध्ये 2 मार्ग दाखवले आहे. एक अर्चिरा मार्ग एक धूम्र मार्ग. तेव्हा अर्चिरा मार्गाने जातो. क्रमाक्रमाने कसा जातो त्याचं चिंतन केलेलं आहे. त्याच्या चिंतनाचा प्रकार कधी सांगा.